ते तुम्ही म्हणण्याचे दावे मी करत नाही. आणि आता तुम्ही सांगायचं भाजप गुंडांचा पक्ष. ज्या श्रीधर नाईक आणि सत्यजित भिसेबद्दल देवेंद्र फडणवीस बोलताहेत. काल राणे असं म्हणाले की माझा इतिहास माहित नाही का ठाकरेंना. होय होय नारायणराव, तुमचा इतिहास आम्हाला चांगला माहिती आहे. तुमचा इतिहास पोल्ट्री फार्म पासूनचा आम्हाला माहिती आहे. तुमचा इतिहास आम्हाला तिथपासून माहिती आहे. 1990ला जी कणकवली कधी काळी आप्पासाहेब पटवर्धन यांच्या समाजवादी विचारांनी भारावलेली होती, त्या कणकवलीला गुन्हेगाराचा आखाडा करणं हे तुम्ही केलं राणेसाहेब. राणेसाहेब, तुमचा इतिहास मला इतका पक्का माहिती आहे की 1990ला श्रीधर नाईकांची जी हत्या झाली, त्या श्रीधर नाईकांच्या हत्येचे तुम्ही मुख्य आरोपी होतात. तुमच्यावर खटला चालवला गेलाय. तुमचा इतिहास इतका मोठा आहे की 2002ला सत्यजित भिसेची जी कणकवलीत हत्या झाली त्याचाही आरोप तुमच्यावर होता. यावर देवेंद्र फडणवीस सभागृहाच्या पटलावर बोललेत आणि न्यायालयातही खटला चाललाय. 2009ला राणेजी, तुमचे स्वतःचे सख्खे चुलत भाऊ अंकुश राणे यांचा मृतदेह हा सिंधुदुर्गाला अत्यंत विकृत अवस्थेत मिळाला होता. हा तुमचा इतिहास आहे. तुमचा इतिहास हा आहे की मुलुंडचा HD व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्या याने अविघ्न पार्क मधला जो सगळा घोटाळा आहे तो घोटाळा काढून तुमच्या मागे ईडी लावली होती. नारायण राणे, तुमचा इतिहास आम्हाला इतका माहिती आहे की ज्या राहुल गांधीजींची तुम्ही आता जात काढताय, त्याच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राहुलजी यांच्या आई सोनिया गांधी यांच्या पायावर हुजरे आणि मुजरे करायला तुम्ही सातत्याने दिल्लीच्या वाऱ्या करत होतात. हा तुमचा इतिहास मला माहित आहे. तुमचा इतिहास हा आहे की तुम्हाला जेवणाच्या ताटावरून अटक करावी लागली का? कारण तुम्ही महाराष्ट्रातल्या सत्यजित भिसे असेल, श्रीधर नाईक असेल, अंकुश राणे असतील, अशा अनेकांना भरल्या ताटावरून उठवलेलं आहे. तुमचा इतिहास इतका मोठा आहे नारायण राणे की तुम्हाला भुंकल्याशिवाय कुठेही किंमत नाही. नारायण राणे आणि नितेश राणे आणि निलेश राणे तुम्हाला फक्त आणि फक्त शाउटिंग ब्रिगेडमध्ये ओरडण्यासाठीच देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे. ही तुमची एकूण पार्श्वभूमी आहे. या सगळ्यांवर आम्हाला आता प्रश्न फक्त आणि फक्त देवेंद्रजींना विचारायचा आहे. कारण देवेंद्र फडणवीस म्हणाले ठोकून काढा. त्यावर नितेश राणे म्हणतोय की आमचा बाप सागर बंगल्यावर आहे, पोलिसांच्या अशा बदल्या करेल की त्या बदल्या तुम्हाला बायकोला फोन लागणार नाही, पोलिसांना व्हिडिओ रेकॉर्ड करता का म्हणून धमकावतो. कालच्या फुटेजमध्ये निलेश राणे पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. कालच्याच फुटेजमध्ये महिला पत्रकारांच्या अंगचटीला येतानाचे प्रयत्न दिसत आहेत. कालच्याच फुटेजमध्ये ABP माझाचा बूम ओढायचा प्रयत्न झाला. पुढारीच्या पत्रकाराला दमदाटीची भाषा झाली. इथे पुण्यामधल्या एका महिला पत्रकाराला काय पद्धतीने नितेश राणेने भाषा वापरली तोही इतिहास माहिती आहे. तुमचा इतिहास हा संस्कार नसलेल्या कुटुंबाचा इतिहास आहे आणि अशा संस्कार नसलेल्या कुटुंबाबद्दल काय भूमिका घ्यायची हे आता देवेंद्र फडणवीसांनी सांगावं लागेल. देवेंद्र फडणवीस साहेब, जर आज तुम्ही नितेश राणे, नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल करणार नसाल, त्या दिवशी न्यूज 18 लोकमतच्या लाईव्ह डिबेटमध्ये विलास बडेंनी प्रश्न विचारल्यावर नितेश राणे थेट विलास बडेंना सुद्धा धमकावण्याच्या सुरात बोलत होते की विलास तुम्ही हिंदू नाहीत का. इतकी मुजोर भाषा ज्या नितेश राणे आणि निलेश राणेंची आहे, तो मुजोरपणा देवेंद्रजी तुमच्या वरद हस्ताशिवाय शक्य नाही. तुमचा वरद हस्त काय सांगतो हे आम्हाला एकदा स्पष्ट करा. तुम्हाला यांच्यावर जर गुन्हे दाखल करायचे नसतील तर महाराष्ट्र हे स्पष्टपणे समजून घेईल की देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र अजिबात महाराष्ट्रातल्या लेकीबाळी सुरक्षित ठेवायच्या नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की नितेश राणे, निलेश राणे हे जर जयदीप आपटेच्या ऐवजी जर तिकडे एखादा जावेद अहमद असता तर नितेश राणेने काय थैथयाट केला असता. बदलापूर मधल्या आपटेच्या ऐवजी, अक्षय शिंदेच्या ऐवजी जर तिथे एखादा अक्रम शेख असता
तर निलेश राणेने काय थैथयाट केला असता? ही तुमची ओरिजिनॅलिटी आहे, ही तुमची असलियत आहे, हा तुमचा इतिहास आहे. तुम्ही जात आणि धर्मामध्ये भांडणं लावणारे लोक आहात. आम्हाला आजच्या आंदोलनातनं ही स्पष्टपणे मागणी करायची आहे. इथून पुढे पत्रकार, पोलीस, सामान्य नागरिक, शिवसैनिक यांना काहीही राणेंमुळे झाले तर राणेंवर नाही, आम्ही देवेंद्र फडणवीसांवर आक्षेप घेऊ. कारण देवेंद्र फडणवीसांच्याच या सगळ्या वरदहस्तामुळे हे मोकाट सुटलेले आहेत, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. मला वाटतं मी जे सगळे प्रश्न उपस्थित केलेत त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की नौसेनेचं काम होतं. इंटरनॅशनल इव्हेंट करून क्रेडिट घेताना बोलला नाही. ते क्रेडिट महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेतलं. पुतळा पडल्यावर जर तुम्ही नौसेनेकडे हात करत असाल तर नौसेनेची जबाबदारी राजनाथ सिंग सांभाळतात. राजनाथ सिंग भाजपचे नेते आहेत. देवेंद्रजींनी स्पष्ट करावं, काय तुम्ही राजनाथ सिंगांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार आहात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्रजींनी द्यावीत. गुन्हा लवकर दाखल झाला नाही तर आंदोलनाची पुढची जी आमची दिशा आहे ती आम्ही तुम्हाला सांगू. कला संचालनालयाचा उल्लेख केला, त्याच्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की नौदलानं आमच्याकडे साधारणतः 6 फुटांची परवानगी मागितलेली होती, मात्र 30 फुटाचा पुतळा अचानकपणे कसा आला याची कल्पना आम्हाला येते. कला संचालनालय समितीकडे हे सगळं कामकाज दाखवणं गरजेचं असतं. त्यांच्या देखरेखीखाली त्यांनी परमिशन देणं गरजेचं असतं. जर आता कला संचालनालय म्हणतंय की आम्ही 6 फुटाची परवानगी दिली होती तर हा प्रश्न संरक्षण मंत्र्यांनाही विचारावा लागेल, हा प्रश्न नौसेनेला विचारावा लागेल. आणि महत्वाचं, इंटरनॅशनल इव्हेंटसाठी घाईघाईने एखादा पुतळा उभा करण्यासाठी 6 महिने वर्ष लागतं. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राम मंदिर घाईघाईने बांधता, तुम्ही घाईघाईने संसद बांधता, तुम्ही घाईघाईने पुतळे उभे करता आणि जिथे हात लावता त्याची माती करता. त्यामुळे याचा अर्थ कला संचालनालयाचाही संबंध येत नाही. म्हणजेच मोदीजींनी घाईघाईने फक्त आणि फक्त लोकसभेचं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा खेळ केला. पण हा खेळ शिवप्रेमींच्या भावनांशी आहे, हा महाराष्ट्राच्या भावना दुखावणारा आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माफी मागितली. आम्ही अजित पवारांचं स्वागत करतो की त्यांनी माफी मागितली. सरकारमध्ये असून सुद्धा त्यांनी वेगळी भूमिका घेतली, आम्ही स्वागत करतो. परंतु अशीच शिवछत्रपतींबद्दलची भूमिका नितेश राणे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस घेणार का? ते काय कारवाई करणार याकडे आमचं लक्ष आहे. मोदींचं आज उद्घाटन झालं. मोदी ज्या हेलिपॅडवरती उतरले त्याची निविदा 2-3 दिवसांआधीच काढण्यात आली. जवळपास 2.3 कोटी रुपये मोदींचे हेलिकॉप्टरसाठी वापरण्यात आले अशा पद्धतीची निविदा आता बाहेर येते. त्या निविदी प्रक्रियेमध्ये सुद्धा दोष दिसतोय अशा पद्धतीचे. ह्याच्यात फार विशेष आहे की पुतळ्याला खर्च केला 1.5 कोटी आणि हेलिपॅडला खर्च केला 2.25 कोटी. याचा अर्थ 4 आने की मुर्गी और 12 आने का मसाला असा जो कार्यक्रम करण्याचा मोदीजींकडून प्रयत्न झाला. या सगळ्याच गोष्टींची मी म्हटलं ना की आम्ही जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची बाईजवार उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी देणं गरजेचं आहे. अन्यथा हे त्यांनी मान्य करावं लागेल की शिवछत्रपती हे फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी त्यांनी बॅनरवर घेतले, त्यांना छत्रपतींची कुठलीही अस्मिता नाही. काही एक आमदार आणि एक मंत्र्यांचा 2 व्हिडिओ व्हायरल होतात. संजय गायकवाडांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय बुलढाण्यामधला, ते त्यांच्या गाडी दुकानाचा एक व्हिडिओ आहे. आणि दुसरीकडे चंद्रकांत पाटील दहीहंडीच्या दिवशी गजा मारण्याला भेटला, असे 2 व्हिडिओ व्हायरल होते. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या कारकिर्दीतले सगळ्यात वर्स्ट गृहमंत्री आहेत की ज्यांच्या काळात लॉ अँड ऑर्डरची पुरती वाट लागलेली आहे. मी तो व्हिडिओ बघितला ज्यामध्ये आमदार संजय गायकवाडांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत. देवेंद्रजी आत्ता तरी नैतिकता म्हणून राजीनामा द्या. इतका कसला सत्तेचा मोह आहे, एवढे कसे खुर्चीला आपण चिकटून बसलाय. विशेष की आपल्याच पक्षाचे चंद्रकांत पाटील म्हणजे टिल्ल्या पिल्ल्यांना हे दाखवलं पाहिजे. जे टिल्ले पिल्ले काल एखादा फोटो दाखवत होते कुठला तरी 2-4 दिवसांपूर्वी, त्यांना कळलं पाहिजे की आता चंद्रकांत पाटील कुणाला भेटतात. ही टिल्ली पिल्ली गँग कुणाच्या घरी सांत्वन भेटी देते. एखाद्या शहीद सैनिकांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी यांनी सांत्वन भेटी दिल्या नाही, बदलापूरला यांनी सांत्वन भेट दिली नाही. यांना ते गरजेचं वाटलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे
सरकार चालवायला कशा पद्धतीने अत्यंत अत्यंत वर्स्ट राजकीय नेते आम्हाला लाभलेत हे चित्र स्पष्ट दिसतं. संजय शिरसाट असं म्हणाले की काल किल्ल्यावरती दगडफेक झाली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना नाही. असल्या बाष्कळ लोकांबद्दल बोलणं सुद्धा मी तोहीन समजते. नारायण एक प्रकारे इशारा सगळीकडे देत आहेत. मात्र काल देखील ते म्हणले होते की जेव्हा शिवसेना स्थापन झाली आदित्य ठाकरे लहान पोरगा शेंबरोबर होता त्यावेळेसपासून मला शिवसेना माहिती आहे. आता यांनी आम्हाला शिवसेना शिकवून असे प्रकारचं नारायण राणे ज्या वेळेला कोंबड्या चोरून आणत होते आणि नारायण राणेंची अजिबात आर्थिक ऐपत नव्हती तेव्हा त्याच्याही खूप आधीपासून प्रबोधनकार ठाकरेंनी मुहूर्तमेढ